नमस्कार विद्यार्थी मित्रहो, मी वसुंधरा भोपळे प्रेरणा स्कॉलरशिप्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे। आज आपण नागरिकशास्त्राच्या सिरीजमध्ये केंद्रीय कार्यकारी मंडळ आणि भारतातील न्याय व्यवस्था यांच्याबद्दल NMMSच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यास काय करायला हवा आणि कशा प्रकारे प्रश्नांचं स्वरूप असू शकतं किंवा कोणत्या टॉपिकवरती महत्त्वाचे प्रश्न येऊ शकतील याच्यावरती चर्चा करूयात। सर्वात महत्त्वाचं आपलं केंद्रीय कार्यकारी मंडळ। आपल्याला माहिती आहे आपण इतिहासाचा अभ्यास करत आलेलो आहोत। एखादी कार्यपद्धती निर्माण करण्यासाठी कार्यकारी मंडळाची गरज आहे। कार्यकारी मंडळ म्हटल्यानंतर तुम्हाला क्लिक झालं पाहिजे की काँग्रेसची सुद्धा कार्यकारी मंडळ आपल्या राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीनं सुरुवातीला चले जावचा प्रस्ताव तयार केला होता आणि त्याच्यानंतर मग पंडित नेहरूंनी तो प्रस्ताव मांडला आणि छोडो भारत आंदोलन चालू झालं आणि त्याच्यानंतर आपलं भारताला स्वातंत्र्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत म्हणजे आपली जी संसदीय शासन पद्धती आहे त्याची मुळं खूप खोलवर रुजली आहेत। तर आता भारतानं जी स्वीकारलेली शासन पद्धती आहे संसदीय शासन पद्धती त्यामधील केंद्रीय कार्यकारी मंडळ आपण आज पाहूयात। आपलं रचना कशी आहे बघा। आपलं केंद्र शासन आहे। केंद्र शासनाचं एक कायदे मंडळ आहे। कायदे मंडळालाच आपण काय म्हणतो संसद म्हणतो, ठीक आहे, किंवा त्याला विधिमंडळ केंद्रीय विधिमंडळ असंही म्हटलं जातं। कायदे मंडळ आणि पुढचा भाग आहे कार्यकारी मंडळ। कार्यकारी मंडळ म्हणजे कोण असू शकेल प्रधानमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ हे लोकनियुक्त प्रतिनिधी असतात जे कार्यकारी मंडळामध्ये। आणि हे कायदे मंडळ आहे ते सुद्धा लोकनियुक्त प्रतिनिधींची जी दोन सभागृह आहेत लोकसभा आणि राज्यसभा। आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे लोकसभेची माहिती राज्यसभेची माहिती यांच्या बाबतीमध्ये सदस्य संख्या त्यांची कार्ये कायदा निर्मिती प्रक्रिया याच्यावरती आपण डिस्कस केलेला आहे। तर आज आपल्याला महत्त्वाचं काय बघायचं आहे की केंद्र शासनामध्ये कार्यकारी मंडळामध्ये कोण कोण येतात। आता अजून ह्याच्यामधला एक महत्त्वाचा मुद्दा आहे। आपल्याकडे संसदीय शासन पद्धती आहे, फक्त एवढ्याच लोकांचं मिळून आपलं केंद्र शासन बनत नाही, तर ह्या सगळ्यांच्या वरती कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ या दोहोंना जबाबदार असणारी एक व्यक्ती आपल्याकडे राष्ट्रप्रमुख म्हणून आहे। तर राष्ट्रपती हे राष्ट्रपतींचं स्थान आपल्या शासन पद्धतीमध्ये सर्वोच्च स्थान आहे। म्हणजे कायदे मंडळ राष्ट्रपतींना जबाबदार असतं, तसंच कार्यकारी मंडळावर नियंत्रण सुद्धा राष्ट्रपतींचं असतं। मुळात प्रधानमंत्र्यांची निवडच आणि प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळांची नेमणूक करण्याचं महत्त्वाचं काम राष्ट्रपती करतात। कोणाची नेमणूक करायचं हे ठरवण्याचा अधिकार लोकसभेमध्ये ज्या पक्षाला बहुमत आहे त्या पक्षाचे सदस्य ठरवतात की यांना प्रधानमंत्री बनवायचं। प्रधानमंत्र्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात आणि प्रधानमंत्री आपल्यापैकीच काही विश्वासू सहकाऱ्यांना एकत्र घेऊन आपलं मंत्रिमंडळ तयार करतात आणि त्या मंत्रिमंडळापैकी प्रत्येक खात्याच्या मंत्र्यांची नेमणूक सुद्धा राष्ट्रपती करतात। येते लक्षात? म्हणजे जरी राष्ट्रपती आपल्या केंद्र शासनामध्ये नामधारी प्रमुख जरी असतील तरी त्यांच्याकडे काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आहेत, त्यांच्याकडे काही महत्त्वाची कार्ये दिलेली आहेत, त्यांची निवडणुकीची पद्धत वेगळी आहे। त्याचबरोबर निवडणुकीसोबतच त्यांना त्यांच्या पदावरून साधं सुद्धा बहुमताने वगैरे कुणीही हटवू शकत नाही राष्ट्रपतींना। राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून त्यांचं जर का गैरवर्तन सिद्ध झालं तर त्यांना पदावरून काढण्यासाठी एक महत्त्वाची प्रक्रिया केली जाते, तिला महाभियोग असं नाव आहे। म्हणजे सहजासहजी राष्ट्रपतींच्या पदाला कुणीही आव्हान देऊ शकत नाही। त्यामुळे राष्ट्रपती पद हे भारतातील सर्वोच्च पद मानलं जातं किंवा प्रथम पद मानलं जातं आणि मग राष्ट्रपतींना जबाबदार असणारं हे कायदे मंडळ आणि या कायदे मंडळामधूनच कार्यकारी मंडळ तयार झालेलं आहे। आणि
प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ. राज्याचा देशाचा कारभार आपल्या राष्ट्रपतींच्या नावे चालतो, मात्र प्रत्यक्ष कामकाज किंवा तो कारभार पाहण्याचं काम प्रधानमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ करतं. एवढ्या गोष्टी लक्षात आल्या? ओके. तर मग आता आपण राष्ट्रपतींच्याकडे असणाऱ्या कोणत्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आहेत ते पाहूया. संविधानाचे प्रमुख म्हणून राष्ट्रपतींच्याकडे पाहताना आपल्याला सर्वप्रथम राष्ट्रपतींच्या बाबतीमध्ये हे महत्त्वाचे 3 निकष माहिती असायला पाहिजेत. ते पहिल्यांदा सर्वोच्च राष्ट्रप्रमुख आहेत. संविधानानं त्यांना सर्वोच्च राष्ट्रप्रमुखाचं पद दिलेलं आहे किंवा त्या पदावरती, राष्ट्रपती पदावरती असणारी व्यक्ती ही आपल्या राष्ट्राची सर्वोच्च प्रमुख असते. दुसरा मुद्दा, भारताचे राष्ट्रपती भारतीय प्रजासत्ताकाचे प्रतिनिधित्व करतात, कारण जनतेकडून निर्वाचित झालेल्या सदस्यांच्याकडून राष्ट्रपतींची निवड होते. त्यामुळे भारतीय प्रजासत्ताकाचं प्रतिनिधित्व राष्ट्रपती करतात. त्याचबरोबर देशाचा राज्यकारभार राष्ट्रपतींच्या नावे चालतो. राष्ट्रपतींच्या बाबतीमध्ये हे 3 मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्याच्यावरती आपल्याला प्रश्न येऊ शकेल. ठीक आहे. परत आता राष्ट्रपतींची निवड जी आहे ती प्रत्यक्ष जनतेमार्फत होत नसून त्यांच्यासाठी निवड करण्यासाठी एक निर्वाचन मंडळ असतं. या निर्वाचन मंडळामध्ये संसद सदस्य असतात. संसद सदस्य म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा या दोन्हीचे सदस्य असतात. त्याच्याबरोबरच प्रत्येक राज्याच्या विधानसभेचे सदस्य या सर्वांचं मिळून राष्ट्रपतींचं निर्वाचन मंडळ बनतं आणि या राष्ट्रपतींच्या निर्वाचन मंडळाकडून राष्ट्रपतींची निवड केली जाते. तर अशा प्रकारे राष्ट्रपतींची निवड होते. राष्ट्रपतींचा कार्यकाल जो आहे तो 5 वर्षांचा आहे. त्याच्यानंतर राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढण्यासाठी जी पात्रता आहे त्याच्यामध्ये ती व्यक्ती भारतीय नागरिक असायला हवी आणि त्याचबरोबर किमान वयाची 35 वर्षे पूर्ण केलेली व्यक्तीच राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवू शकते. भारतीय नागरिक ही अट जवळपास सगळ्या महत्त्वाच्या पदांच्यासाठी आहे. वयाच्या मध्ये मात्र फरक दिसून येतो. तर राष्ट्रपती पदासाठीची व्यक्ती जी निवडणूक लढवणारी असेल तर तिला वयाची 35 वर्षे पूर्ण करावी लागते. राष्ट्रपतींच्याकडे काही जबाबदाऱ्या असतात, काही कार्य करावी लागतात. त्याचबरोबर त्यांना जर का मी मगाशी म्हटल्याप्रमाणे राष्ट्रपतींना जर का पदावरून दूर करायचं असेल तर साध्या सुध्या पद्धतीनं त्यांना पदावरून दूर करता येत नाही. त्यांच्यासाठी जी प्रक्रिया चालवली जाते ती महाभियोग प्रक्रिया आहे. ही जी महाभियोग प्रक्रिया आहे, पुढे आपण बघायला गेलं की सर्वोच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश असतात त्यांनाही पदावरून दूर करायचं असेल तर ही महाभियोग अशी प्रक्रिया चालवावी लागते. अत्यंत महत्त्वाच्या पदावरती असणाऱ्या व्यक्तींना कोणत्याही दबावाशिवाय आपलं कार्य पार पाडता यावं यासाठी ही महाभियोग प्रक्रिया आहे असं आपण म्हणू शकतो. आता राष्ट्रपती पदावरती त्यांच्या नावाने राज्यकारभार चालतो. तर मग राष्ट्रपतींच्याकडं त्यांची स्वतःची काही कार्य असतील, काही जबाबदाऱ्या असतील. त्याच्यामध्ये महत्त्वाची कार्य कोणती येऊ शकतात? राष्ट्रपतींच्याकडे महत्त्वाची कार्य आहे संसदेशी संदर्भातली. त्याच्यानंतर संरक्षण प्रमुख असतात राष्ट्रपती, त्याच्यामुळे संरक्षण विषयक काही महत्त्वाची कामं आहेत. आणीबाणी विषयक, जर एखाद्या परिस्थिती काही हाताबाहेर जात असेल राज्याची तर त्या ठिकाणी आणीबाणी राष्ट्रपती घोषित करू शकतात. आणीबाणी विषयक अधिकार आहेत. त्याचबरोबर न्यायविषयक काही अधिकार आहेत त्यांच्याकडे. संसदेच्या विषयी आपण संसद जेव्हा कायदा बनवते तेव्हा कायदा बनवताना जे सुरुवातीला विधेयक संसदेमध्ये मांडलं जातं ते विधेयक प्रथम वाचन, द्वितीय वाचन, तृतीय वाचन असं 2ही सभागृहातून पुढे जातं आणि ते विधेयक 2ही सभागृहांनी मंजूर केल्यानंतर त्या विधेयकाचं कायद्यात रूपांतर करण्याचं काम राष्ट्रपतींचं आहे. तर त्या विधेयकाला 2ही सभागृहांनी मंजुरी दिल्यानंतर राष्ट्रपतींची सही झाल्यावर मगच या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होतं. तर हे महत्त्वाचं काम आहे की कायदे निर्मितीमध्ये राष्ट्रपतींच्या सहीशिवाय कायदा बनू शकत नाही. त्याचबरोबर दुसरं
महत्त्वाच्या व्यक्तींची नेमणूक आपण बघितलं, प्रधानमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाची नेमणूक राष्ट्रपती करतात, त्याचबरोबर राज्यपालांची नेमणूक राष्ट्रपती करतात, त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश असतात त्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात. म्हणजे भारतातील महत्त्वाची जी पदं आहेत त्या पदांवरील व्यक्तींची नेमणूक राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने होते. त्याचबरोबर राष्ट्रपती जे आहेत आपल्या तीनही संरक्षण दलांचे प्रमुख असतात. तीनही दलांचे संरक्षण प्रमुख म्हणून त्यांना संरक्षण विषयक काही निर्णय घ्यायचे असतात, ते राष्ट्रपती घेत असतात. तर अशा प्रकारे राष्ट्रपतींची विविध कार्ये आणि जबाबदाऱ्या आहेत. त्यांच्या नावाने जरी कारभार चालत असला तर प्रत्यक्ष कामं जी आहेत ते प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ करत असतं. संरक्षणाच्या बाबतीमध्ये प्रत्यक्ष काम जे आहे नौदल, भूदल, वायुदल हे करत असतात. राष्ट्रपती मात्र त्या ठिकाणी प्रमुख पदावरती आहेत, सर्वोच्च प्रमुख म्हणून आपण त्यांना म्हणू शकतो. न्यायमंडळामध्ये न्यायाधीश आपले सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत ते, आणि आपली न्याय प्रक्रिया पूर्णपणे आहे, आपण पुढच्या पाठामध्ये ती बघणारच आहोत, भारतीय न्याय प्रक्रिया कशी आहे ते. पण सर्वोच्च न्यायालयाचे जे सरन्यायाधीश आहेत त्यांची नेमणूक करण्याचं काम राष्ट्रपतींचं आहे. राष्ट्रपतींचे कार्य व जबाबदाऱ्या याच्यामध्ये तुम्हाला खालीलपैकी त्यांचे कोणते कार्य नाही अशा प्रकारचा प्रश्न नक्कीच येऊ शकेल. या ठिकाणी आपल्या परीक्षेच्या दृष्टीनं आपल्याला महत्त्वाचं काय आहे की त्यांचा कार्यकाल काय आहे, पात्रता किती आहे, कार्य आणि जबाबदाऱ्या कोणत्या आहेत त्यांची आपल्याला लिस्ट करायला लागेल. त्याचबरोबर ही महाभियोग प्रक्रिया चालवली जाते त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो, किंवा संविधानात्मक प्रमुख म्हणून राष्ट्रपती खालीलपैकी कोणते मुद्दे राष्ट्रपतींच्या बाबतीत संविधानात्मक प्रमुख म्हणून बरोबर आहेत अशामध्ये आलं तर ते सर्वोच्च राष्ट्रप्रमुख आहेत, भारतीय प्रजासत्ताकाचे प्रतिनिधित्व करतात, देशाचा राज्यकारभार राष्ट्रपतींच्या नावे चालतो, अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतील. त्याचबरोबर आणीबाणी विषयक राष्ट्रपतींचं काम आहे. आपल्या देशामध्ये 3 प्रकारच्या आणीबाणी जाहीर केल्या जातात. एक राष्ट्रीय आणीबाणी, ज्या वेळेला देशामध्ये अनागोंदी कारभार चालू असतो किंवा संसदेवरती किंवा लोकसभेमध्ये किंवा कार्यकारी मंडळावरचा अविश्वास असतो आणि दुसरं कोणतंच सरकार सत्तेवर येऊ शकत नाही, अशा वेळेला किंवा अजून काही युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असेल तर अशा वेळेला राष्ट्रीय आणीबाणी राष्ट्रपती घोषित करतात. त्याचबरोबर एखाद्या राज्यामध्ये अनागोंदी कारभार चालू असेल, त्या राज्यामध्ये कोणतंच सरकार येत नसेल, सरकार कार्य करण्यास कमकुवत असेल किंवा ऐन वेळेला काहीतरी घटनात्मक पेच निर्माण झाला असेल तर अशा वेळेला राज्यामध्ये आणीबाणी लागू होते आणि त्याला राष्ट्रपती राजवट असं म्हटलं जातं. त्याचबरोबर 3ऱ्या प्रकारची आणीबाणी आहे ती आर्थिक आणीबाणी आहे. आर्थिक आणीबाणीमध्ये आर्थिक संकट जर देशावर ओढवलं तर अशा वेळेला राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते किंवा राष्ट्रपती आणीबाणी जाहीर करतात, आर्थिक आणीबाणी जाहीर करू शकतात, त्यांच्याकडे तो अधिकार आहे आणि त्याप्रमाणे संपूर्ण देशाचं सरकार राष्ट्रपती स्वतःच्या हातामध्ये घेऊ शकतात. अशा प्रकारे ह्या 3 प्रकारच्या आणीबाणी विषयक राष्ट्रपतींच्याकडे अधिकार आहेत. तर हे आत्तापर्यंत भारतामध्ये पहिल्या 2 प्रकारच्या राष्ट्रीय आणीबाणी आणि राज्यांची आणीबाणीबद्दल तुम्ही ऐकलंही असेल. रिसेंटली बऱ्याच राज्यांच्या मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली वगैरे तुम्ही बातम्या ऐकत असाल. राष्ट्रीय आणीबाणी इंदिरा गांधींच्या काळामध्ये लागू झाली होती. ठीक आहे, तर याच्याबद्दल जास्त डिटेलमध्ये आपल्याला प्रश्न येणार नाहीये. आणीबाणी किती प्रकारच्या आहेत आणि त्या 3 प्रकारच्या, मग त्याच्यामध्ये तुम्हाला उगीच आर्थिक आणीबाणी आहे, राज्यांच्या वरती असणारी राष्ट्रपती राजवट किंवा राज्य आणीबाणी असं म्हणू शकतील, आणि राष्ट्रीय आणीबाणी आणि चौथा काहीतरी वेगळा पर्याय देऊ शकतील. त्यावेळेला आपल्याला ह्या 3 प्रकारच्या आणीबाणी आहेत हे माहिती असायला पाहिजे. जेव्हा राष्ट्रपती अनुपस्थितीत असतात, म्हणजेच आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी कुठल्या बाहेरच्या परदेश दौऱ्यावरती असतील किंवा अजून कोणत्या कारणांनी ते अनुपस्थित असतील तर त्यावेळेला उपराष्ट्रपती राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीमध्ये त्यांचं कार्य पुढे नेतात.
तर या ठिकाणी आपल्या परीक्षेच्या दृष्टीने राष्ट्रपतींच्या बाबतीतले महत्त्वाचे मुद्दे संपलेले आहेत. मग आता आपल्याला पुढचं कार्यकारी मंडळाचा महत्त्वाचा भाग काय आहे? राष्ट्रपती झाले, त्याच्यानंतर प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारे जे आहेत प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ यांच्याबद्दलची माहिती बघूया. तर कार्यकारी मंडळाचा, केंद्रीय कार्यकारी मंडळाचा महत्त्वाचा भाग म्हणजे प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ. तर प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळापैकी सुरुवातीला प्रधानमंत्री, त्यांचे कार्य, मंत्रिमंडळ संख्या याच्याबद्दल माहिती घेऊया. प्रधानमंत्री म्हणजे आपल्याला माहिती आहे लोकसभेमध्ये ज्या पक्षाला बहुमत मिळालेलं असतं त्या पक्षाचा नेता म्हणून म्हणजेच प्रधानमंत्री म्हणून त्या नेत्याची निवड केली जाते आणि राष्ट्रपती प्रधानमंत्रीपदी लोकसभेमधील बहुमताच्या पक्षाच्या नेत्याची नेमणूक प्रधानमंत्री म्हणून करतात. तर प्रधानमंत्र्यांची महत्त्वाची कार्य काय आहेत? तर प्रधानमंत्री पदावरती आल्यानंतर सिक्वेन्सनी लक्षात ठेवा, प्रधानमंत्री पदावरती नेमणूक झाल्यानंतर प्रधानमंत्री पदाची ते शपथ घेतात, त्याच्यानंतर त्यांच्या कार्याला सुरुवात होते. मग त्या कार्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कार्य काय आहे की आपलं मंत्रिमंडळ निर्माण करणं. कारण कार्यकारी मंडळाचा महत्त्वाचा भाग जो आहे तो मंत्रिमंडळ आहे. एकटा प्रधानमंत्री, एकटी व्यक्ती काहीच नाही करू शकत. त्यांना वेगवेगळ्या खात्यांच्या मंत्र्यांची नेमणूक करायला लागेल आणि मंत्र्यांची नेमणूक झाली. मंत्र्यांची नेमणूक झाल्यानंतर प्रत्येक मंत्र्याच्या अनुभवानुसार किंवा सामाजिक क्षेत्रातील अनुभवानुसार किंवा विविध क्षेत्रातील अनुभवानुसार त्या व्यक्तीला विविध खात्यांचं खाते वाटप केलं जातं. म्हणजे पहिलं मंत्रिमंडळ तयार करणं, त्याच्यानंतर खाते वाटप तयार करणं. खाते वाटप केल्यानंतर विविध कायदे निर्मिती करताना वेगवेगळ्या खात्यांच्या मध्ये सुसूत्रता आणणं, त्याचबरोबर आपल्या देशाची प्रतिमा बाहेरच्या देशांच्या मध्ये स्ट्रॉंग कशी बनेल, कशी मजबूत बनेल याच्यासाठी विशेष प्रयत्न करणं ही प्रधानमंत्र्यांची कार्य आहेत. आता तुम्ही आपले प्रधानमंत्री मोदीजी विविध परदेश दौरे करतात, आपण पाहिलंच आहे, ते बऱ्याच पेपरमधून आपण नेहमी वाचत असतो. आपल्या भारताची प्रतिमा बाहेरच्या देशांच्या मध्ये मजबूत करण्यासाठी प्रधानमंत्री विविध परदेश दौरे करतात आणि त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या चर्चा, धोरणं निर्माण करण्यामध्ये सहभागी होत असतात. ठीक आहे. आता त्याच्यानंतर ही प्रधानमंत्र्यांची कार्य झाली. तर मंत्रिमंडळांची संख्या किती असावी? आता ह्याच्यासाठी कसं आहे की जम्बो मंत्रिमंडळ असं तुम्ही शब्द ऐकला असू शकतो. तर हा जम्बो मंत्रिमंडळ त्याच्याविषयी नाही, पण मंत्र्यांची संख्या संसदेमध्ये एक ठराविक प्रमाणात असली पाहिजे म्हणून संविधानामध्ये घटना दुरुस्ती करून मंत्र्यांची संख्या निश्चित केली आहे. याच्यावरती नक्कीच प्रश्न येऊ शकतो की लोकसभेच्या सदस्य संख्येच्या 15% पेक्षा जास्त मंत्री असू नयेत. म्हणजे संविधानानं लोकसभेमध्ये जास्तीत जास्त 552 सदस्य असतील असं सांगितलेलं आहे. म्हणजे मंत्रिमंडळाची संख्या 552च्या 15% म्हणजे 552 गुणिले 15 भागिले 100 एवढीच जास्तीत जास्त असू शकते. किती आहे कॅल्क्युलेशन तुम्ही करा, जमू शकेल. आपण NMMSचा अभ्यास करतो, मुद्दाम ठेवले मी. ठीक आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं काय? मंत्रिमंडळ आहे. मंत्रिमंडळाची कार्य काय आहेत? तर मंत्रिमंडळ प्रधानमंत्र्यांना जबाबदार असतं आणि मंत्रिमंडळ जेव्हा निर्माण होतं तेव्हा त्या मंत्र्याकडे जे खातं आलेलं असतं तर ते खात्याप्रमाणे मंत्री आपापल्या खात्यामध्ये किंवा आपापल्या विभागानुसार विविध धोरणांची निश्चिती करणं, त्या धोरणांच्या बरोबर काही कायदे गरजेचे असतील तर ते कायदे निर्माण करणं, संसदेमध्ये त्या कायद्यांच्या वरती चर्चा घडवून आणणं, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणं, मंत्र्यांनी तयार केलेल्या धोरणांच्या वरती जर का विरोधी पक्षातील किंवा अजून कोणाच्या मनामध्ये काही शंका असतील तर त्या शंकांचं निरसन करणं आणि देशाच्या प्रगतीसाठी संविधानाचं रक्षण करण्यासाठी किंवा संविधानानं जनतेला दिलेले अधिकार तसेच शाश्वत किंवा शाबूत ठेवण्यासाठी नवीन कायदे निर्मिती करणे, कालबाह्य झालेले कायदे नष्ट करून टाकणे किंवा काय अशा प्रकारच्या चर्चा संसदेमध्ये होतात. ह्या चर्चा घडवून आणण्याचं काम
मंत्रिमंडळाचा आहे किंवा कायदे निर्मितीमध्ये पुढाकार घेऊन कायदा संसदेसमोर चर्चेसाठी आणणं हे मंत्र्यांची कामं आहेत. आता संसदेचं मंत्रिमंडळावर नियंत्रण कशा प्रकारे आहे? कारण मंत्रिमंडळ आणि प्रधानमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ पूर्ण संसदेला जबाबदार असतात. संसदेमध्ये फक्त बहुमताच्या पक्षाचंच राज्य नसतं, तर त्याच्यामध्ये अल्पमतामधील पक्ष पण असतात. मग या अल्पमतामधले वेगवेगळे जे पक्ष आहेत किंवा विरोधी पक्ष आहेत, तर या पक्षाच्या सदस्यांना, कारण तेही लोकप्रतिनिधी आहेत, या पक्षाच्या सदस्यांना सोबत घेऊन राज्यकारभार चालवण्याचं महत्त्वाचं काम प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ यांच्यावरती असतं. मग त्यांच्यामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे संसदेमध्ये प्रश्नोत्तराचा तास असतो. संसदेचं जे अधिवेशन भरतं त्या अधिवेशनामध्ये सुरुवातीला प्रश्नोत्तराचा तास घेतला जातो. तर त्या तासामध्ये कोणाला काही धोरणाबाबत, सरकारच्या धोरणाबाबत असू दे किंवा काही कायद्यांच्या बाबत किंवा काही शंका असेल तर त्याच्यावरती चर्चा केली जाते. त्याचबरोबर दुसरं महत्त्वाचं संसदेचं नियंत्रणाचं साधन आहे शून्य प्रहर. तर सार्वजनिक हिताच्या दृष्टीनं काही महत्त्वाचे विषय असतील, ज्या विषयांच्याकडे कोणाचं लक्ष गेलं नाहीये पण ते सार्वजनिक हिताच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत, तर ते शून्य प्रहर म्हणजे संसदेचं अधिवेशन सुरू झाल्यानंतर बरोबर 12 वाजताचा जो वेळ आहे तर त्याला शून्य प्रहर असं नाव दिलेलं आहे. तर ह्या शून्य प्रहरामध्ये संसदेमधील कोणतेही सदस्य सार्वजनिक महत्त्वाच्या किंवा सार्वजनिक हिताच्या प्रश्नावरती चर्चा घडवून आणू शकतात. हे संसदेचं दुसरं साधन आहे. त्याचबरोबर अविश्वासाचा प्रस्ताव हे तिसरं महत्त्वाचं साधन आहे. जर संसद सदस्यांना असं वाटलं की प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ हे त्यांचं कार्य घटनेनं दिलेल्या रचनेमध्ये करत नाहीत किंवा घटनेनं संविधानाच्या कार्यकारिणीप्रमाणे करत नाहीत, तर अशा वेळेला संसदेमधील सर्व सदस्य मिळून या प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळावरती अविश्वासाचा प्रस्ताव ठेवू शकतात. जर का तो अविश्वासाचा प्रस्ताव संसदेमध्ये मतदानाद्वारे मान्य झाला तर प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ बरखास्त करावं लागतं. आणि प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ बरखास्त होणं म्हणजे ते सरकार पडणं. मग त्यावेळेला एखाद्या वेळेस मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागतील जर अविश्वासाचा प्रस्ताव मंजूर झाला तर, किंवा जर दुसऱ्या कुठल्या पक्षांनी एकत्र युती करून जर त्यांच्यावरती आपलं बहुमत सिद्ध केलं तर अशा वेळेला सुद्धा सरकार बदलू शकतं. मग असे जे एकत्र येऊन सरकार बनतात त्यांना आघाडी सरकार बनतात. आघाडी सरकार असं आपण म्हणू शकतो. तर हे फार त्याच्यामध्ये खोलात न जाता आपल्याला काय बघायचंय, प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ याच्याबद्दलचा आपण अभ्यास केलाच आहे. प्रधानमंत्री त्यांची कार्ये कोणती आहेत, मंत्रिमंडळ निर्माण करणं, चर्चा घडवून आणणं, एकमेकांच्या मध्ये सुसूत्रता आणणं, देशाची प्रतिमा बाहेरच्या देशांच्या मध्ये सुधारण्यासाठी प्रयत्न करणं, अशा प्रकारची प्रधानमंत्र्यांची कार्य आहेत. मंत्रिमंडळाची 2-3 कार्य आहेत, म्हणजे धोरणं निश्चित करणं, कायदे निर्मिती करणं आणि संसदेमध्ये चर्चा घडवून आणणं, संसदेमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणं. त्याचबरोबर महत्त्वाचा प्रश्न आहे की ह्याच्यावरती तुम्हाला नक्की प्रश्न येऊ शकतो. तर ह्याच्यावरती प्रश्न आला तर हे आपल्याला जास्तीत जास्त किती आहे, तुम्हाला हे किती आहे तर 15% एकूण लोकसभेच्या सदस्य संख्येच्या 15%. एवढं ह्या 15% वरती प्रश्न नक्कीच येऊ शकतो. अगदीच फार त्रास द्यायचा असेल तर तुम्हाला नागरिक शास्त्रामध्ये कॅल्क्युलेशन करायला लावू शकतील. तर मग त्यावेळेला हे कॅल्क्युलेशन सोपं आहे. 15% 100ला 15 तर 15×5 75, 75 आणि हे 52 म्हणजे थोडक्यात 7 ते 8 आपण असं म्हणू शकू. 75 आणि 8, 75 आणि 8 किती, 82, 83 पेक्षा जास्त मंत्री असूच शकणार नाहीयेत. हे थोडं कॅल्क्युलेशन आहे. हा पार्ट मी मुद्दाम तुम्हाला नागरिकशास्त्रामध्ये थोडंसं आपण NMMS ची परीक्षा देतोय म्हणून टाकलेला आहे. लक्षात ठेवायची
आकडा आहे 15% आणि अगदीच वाटलं तर कॅल्क्युलेशन करून 82 किंवा 83 पेक्षा जास्त मंत्री असू शकणार नाहीत, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आपलं केंद्रीय कार्यकारी मंडळ परीक्षेच्या दृष्टीनं या ठिकाणी संपलेलं आहे. आता आपण पुढचा पार्ट बघणार आहोत की भारतीय न्यायव्यवस्था कशी आहे. भारतातील न्यायव्यवस्था पाहताना सर्वात प्रथम आपण शासन संस्थेच्या 3 शाखा पाहिल्या आहेत. पहिलं कोणत्या कोणत्या 3 शाखा आहेत? पहिलं म्हणजे कायदे मंडळ, दुसरं म्हणजे कार्यकारी मंडळ आणि तिसरं म्हणजे न्याय मंडळ. त्यापैकी कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ याच्याबद्दल आपण अगोदर अभ्यास केला आहे. आता आपल्याला न्याय मंडळाची माहिती घ्यायची. आपल्या न्याय मंडळाचे स्वरूप एकात्म असं आहे. हे महत्त्वाचं आहे, एकात्म स्वरूप. याच्यावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. आता एकात्म स्वरूप म्हणजे काय, तर संपूर्ण देशासाठी स्वतंत्र एकच न्यायव्यवस्था आहे. आणि न्यायव्यवस्थेवरती इतर कोणाचंही प्रत्यक्ष नियंत्रण नाही. न्यायाधीश ती न्यायव्यवस्था न्यायमंडळाची रचना जी आहे संविधानानं ठरवून दिल्याप्रमाणे आणि संविधानाप्रमाणे त्याचबरोबर विविध कायद्यांच्या आधारे न्यायमंडळाचं कार्य चालतं आणि संपूर्ण देशासाठी एकच न्यायमंडळ आहे. आता ह्या न्यायमंडळामध्ये सर्वात प्रमुख किंवा सर्वोच्च न्यायालय आहे आणि सर्वोच्च न्यायालय केंद्रामध्ये एकच न्यायालय आहे. त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या खाली उच्च न्यायालय येतील. उच्च न्यायालय ही प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असं संविधानामध्ये तरतूद आहे. आपल्याकडे 28 घटक राज्य असतील तरी 24 उच्च न्यायालये आहेत. आता 24 उच्च न्यायालय असण्याचं कारण हेच आहे की आपल्या महाराष्ट्राचंच उदाहरण घेतलं तर महाराष्ट्र, गोवा आणि दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशासाठी मिळून तिघांच्या मध्ये मिळून एक उच्च न्यायालय आहे. त्याचबरोबर पंजाब, हरियाणा या 2 राज्यांच्यासाठी आणि चंदीगड या केंद्रशासित प्रदेशासाठी मिळून एकच उच्च न्यायालय आहे. अशा प्रकारे संपूर्ण भारतामध्ये अशी 24 उच्च न्यायालये आहेत आणि मग प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा न्यायालयाची तरतूद आहे आणि जिल्हा न्यायालयाच्या खाली दुय्यम न्यायालये येतील, ती तालुका स्तरावरती असतात. तर अशा प्रकारची ही आपली न्यायमंडळाची रचना आहे. संपूर्ण देशासाठी ही एकच रचना आहे आणि सगळ्या न्यायालयीन कामकाजासाठी सर्वोच्च न्यायालय हे केंद्रीय न्यायालय आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय बघायला लागेल की हे न्यायालयाचं कामकाज कसं चालतं किंवा त्या ठिकाणी न्यायाधीशांची नेमणूक कशी केली जाते, कोण करतं, प्रत्यक्ष नियंत्रण काय आहे किंवा त्याचे काही कायदे आहेत का, तर याबद्दलची आपण माहिती बघूया. न्यायाधीशांच्या बाबतीमध्ये संविधानामध्ये तरतुदी करून ठेवलेल्या आहेत. तर त्या तरतुदींच्या नुसार न्यायाधीशांच्या पात्रतेच्या अटी निश्चित केलेल्या आहेत. ते कायदेतज्ञ असले पाहिजेत किंवा त्यांच्या वयाच्या बाबतीमध्ये किती वर्ष कोणत्या न्यायालयामध्ये कार्य केलं आहे त्याबद्दल पात्रतेच्या अटी संविधानामध्ये दिलेल्या आहेत. आपल्या सिलेबसमध्ये पात्रतेच्या अटींच्या मध्ये फार डिटेलमध्ये गेलेले नाही आहेत. त्यामुळं संविधानातील तरतुदींच्या बाबतीमध्ये हे 5 शब्द न्यायाधीशांच्या बाबतीमध्ये आपल्याला महत्त्वाचे आहेत. तर न्यायाधीशांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात हे आपण पाहिलेलं आहे. नेमणुकी संदर्भात कोणी न्यायाधीशांची नेमणूक करावी याबद्दलच्या तरतुदी आहेत त्या संविधानामध्ये केलेल्या आहेत. त्याचबरोबर न्यायाधीशांना सेवा शाश्वती दिलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या 65व्या वर्षापर्यंत कार्यरत असू शकतात. त्याचबरोबर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत ते वयाच्या 62व्या वर्षापर्यंत कार्यरत असू शकतात. त्याच्यानंतर न्यायाधीशांचं वेतन आहे. तर न्यायाधीशांच्या वेतनाबाबत संसदेमध्ये चर्चा घडून येऊ शकत नाही. न्यायाधीशांचं वेतन आहे ते भारताच्या संचित निधीमधून दिलं जातं. त्यामुळं न्यायाधीशांना स्वतःचं काम, न्यायदानाचं काम जे आहे कोणत्याही दबावाशिवाय करता यावं यासाठी या काही संविधानामध्ये तरतुदी केलेल्या आहेत.
आणि राष्ट्रपतींच्या वरती जसा महाभियोग चालवला जातो आणि मगच राष्ट्रपतींना पदावरून हटविण्यात येऊ शकतं गैरवर्तनासाठी, त्याचप्रमाणे संसदेमध्ये न्यायाधीशांना सुद्धा, सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत, जर त्यांना पदावरून हटवायचं असेल तर महाभियोगाची प्रक्रिया चालवावी लागते, तरच न्यायाधीश त्यांच्या पदावरून दूर जाऊ शकतात. म्हणजे त्यांना एक आपल्या संविधानानं अभय दिलेलं आहे की तुम्हाला तुमचं कार्य कोणाच्याही दबावाशिवाय करता आलं पाहिजे. तर हे संविधानातील तरतुदी आहेत न्यायाधीशांच्या बाबतीमध्ये. त्याचबरोबर न्यायालयाचं काम काय आहे की न्यायदान करणं, न्याय देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचं काम किंवा उच्च न्यायालयाची कामं आपण बघणारच आहोत. महत्त्वाचं काम आहे न्यायदान करणं. त्याचबरोबर सार्वजनिक हिताच्या दृष्टीनं जनतेसाठी काही महत्त्वाचे कायद्यांच्याकडे लक्ष वेधून घेणं किंवा जनहितार्थ याचिका असतील. आता ह्या जनहितार्थ याचिका म्हणजे काय, तर कोणताही सामान्य नागरिक असेल किंवा एखादी बिगर शासकीय संस्था असेल किंवा सामाजिक कार्य करणारी संस्था असेल, तर असे लोक न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करू शकतात. जनहित याचिका म्हणजे एखाद्या प्रश्नाकडे कोणाचंच लक्ष नाही आहे आणि तो सार्वजनिक हिताच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, तर अशा जनहित याचिकेवरती न्यायालयाकडून निर्णय दिले जाऊ शकतात. आणि न्यायालयाचे जे निर्णय आहेत तर ते न्यायालयाचे निर्णय प्रमाण मानून कार्यकारी मंडळाला किंवा शासनाला आपला राज्यकारभार पाहावा लागतो आणि यालाच न्यायालयीन सक्रियता असं म्हटलं जातं. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे न्यायालयीन पुनर्विलोकन. तर हे न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे संसदेतील एखादा कायदा जर लोकहिताच्या विरोधात जात असेल तर असा कायदा रद्द करण्याचा अधिकार न्यायालयाकडे आहे. तर याच अधिकाराला न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणतात. म्हणजेच संसदेला सुद्धा कायदा बनवताना घटनाबाह्य गोष्टींच्या वरती कायदे बनवता येत नाहीत आणि संसदेनं बनवलेला कायदा घटनेला अनुसरून आहे की नाही हे पाहण्याचं काम न्यायालयाचं आहे आणि या न्यायालयाच्या अधिकारालाच न्यायालयीन पुनर्विलोकन असं म्हटलं जातं. आता आपण पाहूयात सर्वोच्च न्यायालयाची कार्ये काय आहेत. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय यांची कार्ये न्यायदानाचीच आहेत. त्याचबरोबर न्यायदानामध्ये कोणते कोणते, आता सर्वोच्च न्यायालयाकडे कोणते कोणते खटले येऊ शकतील, केंद्र आणि राज्य शासन किंवा दोन राज्यांच्या मध्ये काही तंटे असतील तर दोन राज्यांच्या मधले तंटे, किंवा केंद्र आणि एखादं राज्य एका बाजूला आणि बाकीची राज्य एका बाजूला, अशा प्रकारचे जे तंटे आलेले असतात तर त्या तंट्यांचा न्याय करण्याचं महत्त्वाचं काम सर्वोच्च न्यायालयाचं आहे. त्याचबरोबर नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं संरक्षण करणं. कनिष्ठ न्यायालयाने एखादा सल्ला मागितला सर्वोच्च न्यायालयाकडे तर तो सल्ला देणं ही कामंही सर्वोच्च न्यायालय करतं. त्याचबरोबर एखाद्या कायदेविषयक बाबीमध्ये राष्ट्रपतींनी जर सर्वोच्च न्यायालयाकडे सल्ला मागितला तर राष्ट्रपतींच्या मागणीनुसार कायदेविषयक बाबींमध्ये सल्ला देणं हे कार्यही सर्वोच्च न्यायालयाचं आहे. त्याचबरोबर उच्च न्यायालयामध्ये काही खटले असतात ज्यांच्या विषयी त्याचबरोबर कनिष्ठ न्यायालयांच्या निर्णयाचा पुनर्विचार करणं हे कार्यही सर्वोच्च न्यायालयाचं आहे. आता उच्च न्यायालय आपल्याला माहिती आहे राज्यस्तरावरती असतात, तर उच्च न्यायालयाची पण साधारणतः अशीच कामं आहेत. उच्च न्यायालयाकडे दुय्यम न्यायालयांच्या वरती नियंत्रण ठेवणं, दुय्यम न्यायालयांच्या वरती न्यायाधीशांची नेमणूक करताना राज्यपालांना सल्ला देणं, त्याचबरोबर न्यायविषयक नागरिकांच्या मूलभूत हक्कांची जपणूक करणं, अशा प्रकारची कार्ये उच्च न्यायालय करतं. आता जिल्हा स्तरावरती जिल्हा न्यायालये आहेत. जिल्हा न्यायालयांची पण कामं नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं रक्षण करणं हे सगळीकडेच आहे. महत्त्वाचं संविधानाच्या चौकटीमध्ये राहून त्या स्तरावरती कार्य करणं हे न्यायालयांची कामं आहेत. आता आपल्या कायदा पद्धतीमध्ये दोन प्रकारची न्यायालये आहेत किंवा आपल्या कायद्यामध्ये दोन प्रकारचे महत्त्वाचे कायदे आहेत. तर ते आहेत, पहिला आहे तो दिवाणी कायदा
आणि दुसरा आहे तो फौजदारी. तुम्हाला आठवत असेल फौजदारी कायद्याच्या बाबतीमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. तर दिवाणी कायद्यामध्ये कोणत्या कोणत्या विषयाचे न्यायदान केलं जातं किंवा दिवाणी न्यायालय आहेत. हे दिवाणी खटले चालवण्यासाठी दिवाणी न्यायालय असतात. फौजदारी खटले चालवण्यासाठी फौजदारी न्यायालय असतात. ही जिल्हा न्यायालयाच्या तालुका स्तरावरती तुम्हाला ते बघता येऊ शकेल. तर दिवाणी न्यायालयामध्ये कोणते खटले चालतात? जमिनी संदर्भातले खटले, घटस्फोट किंवा जे गंभीर स्वरूपाचे गुन्हे नाहीत तर अशा प्रकारचे जे खटले आहेत ते दिवाणी न्यायालयामध्ये चालतात. आणि फौजदारी न्यायालयामध्ये गंभीर स्वरूपाचे खटले असतील त्याच्यामध्ये मग चोरी लुटमार असेल किंवा हत्या असेल किंवा हुंडाबळी असेल तर अशा प्रकारचे जे खटले आहेत ते फौजदारी न्यायालयामध्ये चालवले जातात. आपल्या दृष्टीने एवढंच महत्त्वाचं आहे. आता या पाठाच्या दृष्टीनं न्यायमंडळाच्या बाबतीमध्ये बघायला गेलं तर आपल्याला सर्वोच्च न्यायाधीशांची नेमणूक कोण करतं, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतं, त्यांचं कार्य काय आहे, त्याच्यानंतर उच्च न्यायालयाचं कार्य काय आहे, सर्वोच्च न्यायालयाचं कार्य काय आहे, जिल्हा न्यायालयाची कार्य काय आहेत, ही जी दोन कनिष्ठ न्यायालये आहेत दिवाणी आणि मग त्याच्यामध्ये दिवाणी न्यायालये कोणती, फौजदारी न्यायालये कोणती, याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतील. आणि संविधानातील तरतुदी महत्त्वाच्या म्हणजे या न्यायसंस्थेच्या संदर्भातील न्यायसंस्थेला एकात्म बनवण्यासाठी किंवा स्वतंत्र बनवण्यासाठी संविधानामध्ये ज्या ज्या कोणत्या तरतुदी आहेत तर त्याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. पुढील पार्ट आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात. यासारखेच ई लर्निंग संदर्भातले आपले विविध व्हिडिओज पाहायचे असतील तर आमच्या प्रेरणा स्कॉलरशिप या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. त्याच्या पुढील बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.